5 सेंटीमीटर हाऊ कॅन बी एक्सप्रेस्ड इन किलोमीटर. 5 सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, किलोमीटर मध्ये. मग दोघांचं युनिट सेम पाहिजे. कोणाचं? 5 सेंटीमीटर. आणि आपण शोधायचं कुठे माहितीये? ऑप्शन मध्ये चेक करायचं. ऑप्शन मध्ये 5 सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये एक्सप्रेस करायचं. आपण 1 किलोमीटर घेतो या ठिकाणी. तर मला आता अगोदर सांगा, 1 मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? पटकन चॅट बॉक्स मध्ये सांगा. बरं मी सांगतो, नंतर आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. किलोमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर किलोमीटर मध्ये एक्सप्रेस करायचा, 1 किलोमीटर मध्ये कम्पेअर टू किलोमीटर. 1 किलोमीटर नाही होत, किलोमीटर मध्ये कम्पेअर करायचे 5 सेंटीमीटरला. 1 मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात. 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1 किलोमीटर मध्ये असतात 1000 मीटर. आपल्याला अगोदर 1 किलोमीटर मध्ये किती सेंटीमीटर होतात ते ओळखावं लागेल. 1 किलोमीटर मध्ये जर 1000 मीटर होत असेल, तर 1000 मीटर मध्ये किती सेंटीमीटर होतात ते शोधूया आपण. चला, 1000 मीटर याचं कन्व्हर्जन जर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल, तर याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. 100 0 0 100 0 0 100 0 0 100 हे आपल्याला मिळाले 1,00,000 सेंटीमीटर. तुम्हाला शोधायचं 5 सेंटीमीटर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करणार तुम्ही? या 5 सेंटीमीटरला डिव्हाइड करायचं 1,00,000 ने. आपण डिव्हाइड करूया. चला, 5 सेंटीमीटरला डिव्हाइड करा 1,00,000. एकदम इझी आणि ट्रेडिशनल मेथड. 5 डिवाइड बाय 1,00,000. आता 1,00,000च्या टेबलमध्ये 5 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला म्हणून आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. आन्सर मध्ये डेसिमल का ठेवला? जोडीला 0 घेतलाय म्हणून. परत 1,00,000च्या टेबलमध्ये 50 नाही, अजून एक 0 घ्या. आन्सर मध्ये 0 आला. परत एक 0 घ्या. 1,00,000 ने डिवाइड होतं का ते चेक करतोय. परत एक 0 घेतला, आन्सर मध्ये एक 0 आला. वी टेक अगेन 0, देअर इज अगेन अ 0 इन आन्सर. बघा, अजूनही डिवाइड होतंय का? 1,00,000 ने 50,000 ला डिवाइड होत नाही. अजून एक 0 घेतला, आन्सर मध्ये हा 0 आला. आता 1,00,000च्या टेबलमध्ये 5,00,000 आहे. 1,00,000 5 जार 5,00,000. बघा, 0.4 टाइम्स 0 and 5. Option C is the correct answer. 9 सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. METER मीटर मध्ये. कशात कन्वर्ट करायचं? मीटर मध्ये. तर आपल्याला माहित पाहिजे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मीटर मध्ये कन्वर्ट करतोय आपण, किलोमीटर मध्ये नाही. मग 9ला बघा, दोघांचं कन्वर्जन आपण सेंटीमीटर मध्ये केलं. 9ला डिवाइड करा 100 ने. 9ला डिवाइड करा 100 ने.
100च्या टेबलमध्ये 9 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला, आन्सर मध्ये डेसिमल आला. डेसिमल का आला? 0 घेतल्यामुळे. परत डिवाइड होत नाही 100ने. मग 90च्या जोडीला 0 घेतला, हे झाले 900. 100च्या टेबलमध्ये 900 आहे, हा 0 घेतल्यामुळे आन्सर मध्ये अजून एक 0 ठेवला आपण. 100 9 जार 900. 0.09 मीटर. 9 सेंटीमीटर म्हणजे 0.09 मीटर. 150 सेंटीमीटर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. तर अगोदर लक्षात ठेवा किलोमीटर. तर किलोमीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करा. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 लाख सेंटीमीटर. दोघे युनिट सेम केले आपण, सेंटीमीटर सेंटीमीटर. आता काय करायचं? 150 ला डिव्हाइड करायचं 1 लाखने. किलोमीटर आहे म्हणून 1 लाख सेंटीमीटर घेतलंय हा. आता 1 लाखच्या टेबलमध्ये 150 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला, आन्सर मध्ये डेसिमल आला. डेसिमल का आलाय? जोडीला एक 0 घेतला म्हणून. परत एक 0 घेतला, आन्सर मध्ये 0 ठेवला. डिवाइड होत नाही 1 लाखने 50,000ला. परत एक 0 घेतला, आन्सर मध्ये एक 0 आला. आता 1 लाखच्या टेबलमध्ये 1,50,000 आहे. 1 लाख 1 जार 1 लाख. हे फक्त नंबर मोठे आहे, अवघड काही नाहीये. आता 1 लाखच्या टेबलमध्ये 50,000 आहे का? नाही. पण 0 पुन्हा पुन्हा घेत नाही हा, डिव्हिजन करत असताना एकदाच घेतात. इथे 0 घेतला म्हणून आन्सर मध्ये 0 घ्यायचा नाहीये. डेसिमल नंतर 0 घेतोय आपण, पण होल नंबर आल्यानंतर 0 घेत नाही. आता 1 आलाय बघा, 1 नंतर 0 घ्यायचा नाही. 1 लाख 5 जार 5 लाख. काय आन्सर? 0.0015. ओके. द टोटल लेंथ ऑफ अ पीस ऑफ क्लोथ. एक कापडाचा तुकडा आहे. कापडाचा तुकडा, कापड आहे. त्याची लेंथ किती मीटर आहे? आपण इथे लेंथ घेऊया. हे आहे क्लोथ, कापड. क्लॉथची लेंथ किती आहे? 3 1/2 मीटर. 3 1/2 मीटरला कशात कन्वर्ट करायचं? 1/2 ला कन्वर्ट करायचं मुलांनो. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये गणित समजण्यासाठी, कॅल्क्युलेशन प्रॉपर येण्यासाठी. 2 × 3 7 +1. 3 × 2 6 +1. 7/2 मीटर कापड आहे. कापड किती आहे? 7/2 मीटर. 3 1/2 आणि 7/2 सेम आहे. फक्त समजण्यासाठी 7/2 मीटर आपण घेतलंय, इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्जन केलंय. पुढे ऐका. इट इज कट इन टू 2 पीसेस. या कापडाचे 2 भाग केले. इफ द लेंथ ऑफ वन पीस इज 3/4 मीटर लॉंगर दॅन दी अदर पीस माहित नाही आपल्याला. बघा, याचे 2 तुकडे केले आपण. बघा, मध्ये एक लाईन आहे. पहिला सेकंड पीस आहे एक्स. जो माहित नाही त्याला आपण एक्स म्हटलं. सेकंड पीस एक्स. फर्स्ट पीस या सेकंड पीस पेक्षा 3/4 मीटरने लॉंगर आहे. फर्स्ट पीस सेकंड पीस पेक्षा 3/4 मीटरने लॉंगर आहे. तर याला आपण लिहिणार एक्स प्लस फर्स्ट पीस सेकंड पीस पेक्षा
x+3/4 मीटर. फर्स्ट पीस काय मिळाला आपल्याला? पहिला तुकडा कापडाचा आहे x+3/4 मीटर आणि सेकंड पीस आहे x मीटर. इथपर्यंत समजलं का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. प्रमाण हा प्रॉब्लेम कशाचा आहे? मॅथमॅटिक्स मध्ये रेट असतो बघा, तो रेट वेगळा, प्राइस वेगळी, प्रमाण म्हणतोय ज्याला आपण. अ मशीन कॅन प्रिंट 12 पेजेस पर मिनिट. 12 पेजेस प्रिंट पर मिनिट. एका मिनिटामध्ये किती पेजेस प्रिंट होतात? एका मिनिटामध्ये 12 पेजेस प्रिंट होतात. एक मिनिट. तर पुढे विचारले आपल्याला, हाऊ मच टाइम विल टेक टू प्रिंट 5760 पेजेस. टोटल पेजेस किती आहेत? 5760 टोटल पेजेस आहेत. आता टोटल पेजेस प्रिंट करण्यासाठी वेळ किती लागेल? तर पर मिनिट जर 12 आहे, एका मिनिटाला 12, तर टोटल पेजेस प्रिंट होण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल? जर टाइम शोधायचा असेल, टोटल टाइम जर शोधायचा असेल, टोटल टाइम इज इक्वल टू टोटल पेजेस डिवाइड बाय 12 पेजेस पर मिनिट. पर मिनिट. आता काय करायचं? टोटल पेजेस किती आहेत? 5760. डिवाइड कितीने करायचं? 12 ने. 12 ने डिवाइड केलं, आपल्याला मिळाले 480 मिनिट्स. आता 480 मिनिट्स म्हणजे किती होतात? याला जर आपण 60 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळतात 8 हवर्स. याचा आन्सर मिळाला आपल्याला 8. टोटल स्वीट किती आहे? मिठाई किती आहे? मिठाई टोटल स्वीट आहे 30 kg. 30 kg. आणि बॉक्सचं वेट काय आहे? एका बॉक्सचं वेट काय आहे? वन बॉक्स वेट इज 2/3 kg. असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला जर विचारलं 30 kg स्वीट आहे आणि 3 किलोग्रॅमचं एक बॉक्स आहे, 3 किलोग्रॅमचं, तर किती बॉक्स तयार होतील? तुम्ही काय करणार? डिव्हिजन करणार. बरोबर आहे का? 30ला डिवाइड कितीने करणार? 2/3 ने. तुम्हाला जर विचारलं 100 kg शुगर आहे आणि 10 kg शुगरचे बॉक्स तयार करायचे, 10 kg शुगरचे बॉक्स, तर 10 ने 100ला डिवाइड करणार. तसं 30ला आपण डिवाइड करणार आहोत 2/3 ने. आता 30ला 2/3 डिवाइड करत असताना 30 ऍज इट इज ठेवायचा. डिव्हिजनचं साईन होणार मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे 3 गेला वर आणि 2 आला खाली. 30 × 3/2. 2 ने 30ला डिवाइड केलं, 2 1 जार 2. 2 ने 30ला डिवाइड केलं, 15. 15 × 3 45. टोटल बॉक्स किती तयार होतील 2/3 kg चे? 45 बॉक्स. हे आलंय आपलं आन्सर.